हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण मोटर व्हेकल्स वरचं जे ब्लॉक क्रेडिट होतं तो सगळा पार्ट कव्हर केलेला होता. नाव वी आर गोइंग टू स्टडी और वी आर गोइंग टू डिस्कस नेक्स्ट पार्ट ऑफ ब्लॉक क्रेडिट्स. या पार्ट मध्ये काय काय पॉइंट्स आहेत बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॅटेगराईज करता येत नाहीये, पण ह्या 4 ते 5 गोष्टींसाठी एक्सेप्शन्स जे ते कॉमन आहेत, सो आपण ते एकदम घेऊया. सी, ब्लॉक क्रेडिट्स मध्ये काय काय सांगितलंय: फूड अँड बेवरेजेस, आउटडोअर केटरिंग. फूड अँड बेवरेजेस म्हणजे खाद्यपदार्थ आणि शीतपेय. देन आउटडोअर केटरिंग, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस, कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरी, लाईफ इन्शुरन्स अँड हेल्थ इन्शुरन्स. कुठच्या कुठच्या 5 गोष्टी आहेत? एक तर फूड अँड बेवरेजेस, सेकंड थिंग आउटडोअर केटरिंग, ओके, देन हेल्थ सर्व्हिसेस, ब्युटी ट्रीटमेंट, कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरी अँड लाईफ इन्शुरन्स अँड हेल्थ इन्शुरन्स सर्व्हिसेस. आता ह्याच्या क्रेडिटसाठी कंडिशन काय आहेत किंवा एक्सेप्शन्स, कुठच्या एक्सेप्शन मध्ये याचं क्रेडिट मिळेल? Sir, such goods and services, when used by a registered person for making an outward taxable supply of the same category of goods and services, or as an element of a taxable composite supply, or second thing, such goods or services when provided by employer to employee under statutory obligation. आता ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत, ह्या जर ऍज अ पार्ट ऑफ टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय ऑफ सेम कॅटेगरी किंवा एन एलिमेंट ऑफ कॉम्पोजिट और मिक्स सप्लाय म्हणून सप्लाय केला जात असला तर याचा एक एक्झाम्पल बघूया. सी, फूड अँड बिव्हरेजेस मी परचेस केलं, आणि मी फूड अँड बिव्हरेजेस सोल्ड करतोय, सेल करतोय, करेक्ट. तर तो काय केलाय, तर ऍज अ पार्ट ऑफ आउटवर्ड सप्लाय ऑफ सेम कॅटेगरी मी सप्लाय करतोय, ठीक आहे. सो त्या ठिकाणी क्रेडिट अलाउ होईल. पण समजा माझं ऑफिस आहे आणि त्या ऑफिससाठी मी एम्प्लॉईज साठी फूड ऑर्डर केलंय हॉटेलमधून, रेस्टॉरंटमधून, किंवा मी मेस साठी एक्सपेंडिचर खर्च केलेला आहे, याचं मला हे मिळेल का, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल का? नाही मिळणार. लक्षात येते? फूड अँड बिव्हरेजेस म्हणजे काय? जर मी फर्दर सप्लाय ऑफ सेम कॅटेगरी करत असेल तरच मला त्याचं क्रेडिट मिळेल, अदरवाईज मला त्याचं क्रेडिट मिळणार नाही. किंवा ऍज अ एलिमेंट ऑफ कॉम्पोजिट और मिक्स सप्लाय काय आहे, की समजा मी फूड ऑर्डर करतोय आणि मी इव्हेंट मॅनेजमेंटची सर्व्हिस देतोय. ओके, मी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, मी रेस्टॉरंट कडून फूड परचेस केलं आणि मी पुढे ते सप्लाय करणार आहे ऍज इट इज, बट मी सप्लाय काय करतोय, मी इव्हेंट मॅनेजमेंटची सर्व्हिस देतोय. सो ऍज अ पार्ट ऑफ दॅट कॉम्पोजिट सप्लाय मी फूड पुढे सप्लाय करतोय. लक्षात येत आहे? सो त्यांनी जे म्हटलंय ना की और ऍज अ एलिमेंट ऑफ अ टॅक्सेबल कॉम्पोजिट और मिक्स सप्लाय. सो कॉम्पोजिट सप्लाय किंवा मिक्स सप्लायचा एक एलिमेंट, त्या बंडल मधला एक एलिमेंट म्हणून तो जो इनवर्ट सप्लाय आहे, ते जे फूड आहे ते सप्लाय केलं जात आहे, असं जर असेल तर त्याचं क्रेडिट जे आहे ते अलाउ होईल. किंवा हे गुड्स किंवा सर्व्हिसेस हे मॅन्डेटरी आहेत अंडर एनी लॉ. आता हे एनी लॉ म्हणजे काय किंवा स्टॅच्युटरी ऑब्लिगेशन म्हणजे काय, तर काही वेळेला फॅक्टरीज ऍक्ट नावाचा ऍक्ट आहे, किंवा तुम्हाला पेमेंट ऑफ बोनस, पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी यासारखे ऍक्ट माहिती असतील, ज्याला लेबर लॉज असं म्हटलं जातं. सो या लेबर लॉजच्या अंडर काही ठिकाणी एम्प्लॉईजना काही गोष्टी मॅन्डेटरी सांगितलेल्या आहेत. से फॉर एक्झाम्पल त्यांनी लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स सर्व्हिस म्हटली, ओके. ते आता आम्ही एक जी प्रॅक्टिकली केस बघतो, त्या ठिकाणी मायनिंग वर्कर्स जे असतात, खाणीमध्ये काम करणारे जे लोक असतात, त्या ठिकाणी त्यांचा कंपल्सरी इन्शुरन्स काढावा लागतो. किंवा काही ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स जे आहेत त्या ठिकाणी जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजचा कंपल्सरी इन्शुरन्स एम्प्लॉयरला काढावा लागतो. मग अशा वेळी त्या इन्शुरन्स वरती जो काही जीएसटी चार्ज केला असेल, इट इज अ एक्सपेंडिचर बाय बिझनेस, इट इज इनवर्ड सप्लाय, तर त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. पण ओके, असा एक एम्प्लॉयर आहे की जो म्हणतो की मला कुठे ऑब्लिगेशन नाहीये, मला कायद्यात सांगितलेलं नाहीये, पण मला असं वाटतं की मला सेफ्टीसाठी माझ्या एम्प्लॉईचा मी इन्शुरन्स काढतो, तर त्याला मात्र त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही, बिकॉज ही वॉज नॉट अंडर अ स्टॅच्युटरी ऑब्लिगेशन. लक्षात येतंय? जर का एम्प्लॉयरला ते स्टॅच्युटरीली ऑब्लिगेशन असेल, कुठच्याही कायद्याखाली कंपल्शन असेल की तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईला फूड प्रोव्हाइड करायलाच पाहिजे, किंवा सर्व्हिस, आता इन्शुरन्स सर्व्हिस जी आहे ती प्रोव्हाइड केलीच पाहिजे. साधारण ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस, कॉस्मेटिक सर्जरी काय कुठच्या ऍक्ट खाली मॅन्डेटरी नसणार आहेत. सो हे बेसिकली लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सलाच ऍप्लिकेबल होतं, आणि काही ठिकाणी फूड बिव्हरेजेसला. सो जर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स सर्व्हिस देणं हे एम्प्लॉयरला मॅन्डेटरी असेल कुठच्याही ऍक्ट खाली, त्यांनी ऍक्ट सांगितलं नाही, त्याने स्टॅच्युटरी ऑब्लिगेशन म्हटलं. आणि स्टॅच्युटरी ऑब्लिगेशन म्हणजे काय? कुठलाही कायदा, मग तो स्टेट ऍक्ट असेल, सेंट्रल ऍक्ट असेल, प्रोव्हिन्शियल ऍक्ट असेल, व्हॉट एव्हर, जर स्टॅच्युटरीली ऑब्लिगेशन असेल तर मला कंपल्सरीली
त्याच्यावरचं इनपुट टॅक्स जे आहे ते अलाउ होईल. अदरवाईज मला काही ऑब्लिगेशन नाहीये, मला वाटलं की मी माझ्या एम्प्लॉईचा इन्शुरन्स काढतो, सो त्या इन्शुरन्सवर जो काही जीएसटी चार्ज होईल त्याचं मला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. लक्षात येतंय? सो हा एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. तर पुढे त्यांनी जो पार्ट लिहिला रिमार्क्स तो बघूया. ITC on such goods and or services is allowed in the cases of subcontracting, that is when such goods or services are used by the taxpayer who is in the same line of business, for example outdoor catering service availed by another outdoor caterer, or when such goods and services are provided by the employer to employee without any statutory obligation, ITC thereon is blocked. ठीक आहे. एक तर सब कॉन्ट्रॅक्टिंग होतं, तर आउटडोअर केटरिंगचे त्यांनी एक्झाम्पल घेतलं. तर हे पण मी बघितलेलं आहे की एका ठिकाणी असं होतं की खूप मोठा इव्हेंट ऑर्गनाईज करायचा होता. सो त्या ठिकाणी जो केटरर होता त्याला ऍक्च्युअली 5 प्रकारचे फूड काउंटर्स तिथे लावायचे होते. महाराष्ट्रीयन, पंजाबी, मुघलाई, चायनीज अँड समथिंग कॉन्टिनेंटल. सो त्याला काय करायला लागलं, तिने प्रत्येक टाईपसाठी एक त्याच्यातला जो स्पेशालिस्ट होता त्या केटररला सब कॉन्ट्रॅक्ट दिलं. आता हा जो केटरर आहे, मेन केटरर, तो इनवर्ड सप्लाय घेतोय. म्हणजे काय झालं की 5 सेपरेट केटरर्स होते, तो त्यांच्याकडून फूड परचेस करतोय किंवा केटरिंगची सर्व्हिस घेतोय आणि तो पुढे रेसिपियंटला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. आता ह्याच्या इनवर्ड सप्लायवरती ITC ब्लॉक्ड आहे का? नाहीये, बिकॉज ही इज युझिंग इट फॉर अ सेम कॅटेगरी इन मेकिंग आउटवर्ड सप्लाय किंवा ऍज अ पार्ट ऑफ कॉम्पोजिट और मिक्स सप्लाय. जर तो इव्हेंट मॅनेजर असेल तर हा केटरर नाहीये, हा इव्हेंट मॅनेजर जर असेल तर तो ऍज अ पार्ट ऑफ कॉम्पोजिट सप्लाय ते फूड प्रोव्हाइड करणार आहे पुढे. मग त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते अलाउ होईल. लक्षात येतंय? आता ह्या 5 गोष्टी लक्षात कशा ठेवाल? एक तर फूड अँड बिव्हरेज, त्याच्यानंतर ते फूड देणारा म्हणजे आउटडोअर केटरर, त्याच्यानंतर ब्युटी ट्रीटमेंट. ब्युटी ट्रीटमेंटच्या बरोबर लक्षात काय ठेवायचं? कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरी. कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरीवरून लक्षात ठेवायचं हेल्थ सर्व्हिसेस. हेल्थ सर्व्हिसेसवरून लक्षात ठेवायचं हेल्थ इन्शुरन्स. ठीक आहे. सो असं काहीतरी करून काहीतरी एक त्याची गोष्ट तयार करा हवी तर, आणि लक्षात ठेवा. पण हे लक्षात ठेवा 5 गोष्टी. कशा लक्षात ठेवाल? समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया की प्रणीतला खायला मिळत नव्हतं अजिबात. ओके. सो प्रणीतला खूप भूक लागली होती आणि तिला कुठे दुकान मिळत नव्हतं. सो तो फूड अँड बिव्हरेजेस शोधत होता. फूड अँड बिव्हरेजेस शोधता शोधता कुठचंही शॉप ओपन नाही. मग तो काय म्हणला की आता शॉप मधून परचेस करता येत नाही, मग आपण कुठच्या तरी केटरर कडे जाऊया. म्हणून तो गेला एका आउटडोअर केटरर कडे. ओके. सो आउटडोअर केटरर कडे गेल्यावर आउटडोअर केटरर म्हणाला की अरे मी तुला फूड अँड बिव्हरेज सगळं प्रोव्हाइड करतो, पण आमच्याकडून तुला ब्युटी ट्रीटमेंट कॉम्प्लिमेंटरी आहे. ओके. सो मग त्याला ब्युटी ट्रीटमेंट दिली गेली. ब्युटी ट्रीटमेंट देतात ते म्हणाले की अहो सर तुमच्या असा असा थोडा प्रॉब्लेम दिसतो, सो आपण एक सर्जरी करून टाकू. तो म्हणला कसली सर्जरी? ते म्हणले नाही कॉस्मेटिक सर्जरी करूया आपण. ठीक आहे. सो ते त्यांनी एक कॉस्मेटिक सर्जरी केली. तो प्रणीत काय म्हणला की यार तुम्ही मला ब्युटी ट्रीटमेंट देत होता, नंतर तुम्ही मला कॉस्मेटिक सर्जरी माझ्यावर केली, तर ही काही अशा तुम्ही काही हेल्थ केअर सर्व्हिसेस देता का नाही देता? तर ते काय लोक म्हणले की आम्ही हेल्थ केअर सर्व्हिसेस देतो, पण त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला काहीतरी अमाऊंट पे आम्हाला करावी लागेल. तर प्रणीतने त्यांचं एकूण सगळं बघितलं, त्याला वाटलं की बहुतेक करून हा जरा विषय डेंजरस दिसतोय. सो मी माझा स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स काढून घेतो आणि मग हेल्थ सर्व्हिसेस घेतो. सो म्हणून त्याने हेल्थ इन्शुरन्स पण स्वतःचा करून घेतला. अशी काहीतरी एक स्टोरी बनवा. या 5 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. काय काय बघितलं? प्रणीतला भूक लागली होती, तिला कुठे फूड आणि बिव्हरेजेस तो शोधत होता. तो शोधता शोधता त्याला कुठे शॉप्स ओपन नाही मिळाली, म्हणून तो गेला आउटडोअर केटररकडे. केटरर म्हणला की सर आमच्याकडे येणाऱ्या लोकांसाठी आम्ही ब्युटी ट्रीटमेंट पण आम्ही कॉम्प्लिमेंटरी देतो. ब्युटी ट्रीटमेंट करता करता त्या ब्युटी पार्लरिस्टला असं लक्षात आलं की नाही, पार्लरिस्ट चुकीचा शब्द आहे, असो. सो त्या ब्युटिशियनला असं लक्षात आलं की अरे सर तुमच्या चेहऱ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुमची आपण कॉस्मेटिक सर्जरी करूया. प्रणीतची त्यांनी कॉस्मेटिक सर्जरी केली. प्रणीत म्हणला आणखीन कुठच्या हेल्थ सर्व्हिसेस तुम्ही देता? ते म्हणले सर आमच्याकडे हेल्थ केअर सर्व्हिसेसचा फुल पॅक आहे. पण प्रणीतला त्यांचं लक्षण ठीक नाही वाटलं, म्हणून प्रणीत काय म्हणला की मी पहिला हेल्थ इन्शुरन्स करतो, म्हणजे उद्या काय प्रॉब्लेम झाला तरी मला काही इश्यू नाही. आणि मग त्याने हेल्थ इन्शुरन्स केला आणि मग त्याने हेल्थ केअर सर्व्हिसेस त्यांच्या अवेल केल्या. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी करून लक्षात ठेवायला लागतं. एक्सेप्शन काय आहे की जर आम्ही सेम लाईन ऑफ बिझनेस मध्ये त्या आउटवर्ड सप्लायमध्ये यूज करत असलो तर आम्हाला क्रेडिट मिळणार आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये इन्शुरन्सचं पण असंच होईल की एक इन्शुरन्स कंपनी दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीला सब इन्शुरन्स करते. ठीक आहे. सो मग त्या सब इन्शुरन्सचा इनपुट टॅक्स क्रेडिट दुसऱ्या कंपनीला मिळेल का? मिळेल ऑब्व्हियसली. ठीक आहे. किंवा दुसरं काय त्यांनी म्हटलंय
ब्युटी ट्रीटमेंट. आता ब्युटी ट्रीटमेंट याचं काय होऊ शकेल एक्झाम्पल, तर बऱ्याच वेळेला किंवा कॉस्मॅटिक सर्जरी. तर कॉस्मॅटिक सर्जरी जर फर्दर सप्लायसाठी यूज केली जात असेल, आता कॉस्मॅटिक सर्जरी कोण करून घेणार? ऑब्व्हियसली माधुरी दीक्षित करून घेणार, किंवा ऍक्टर्स, फिल्म लाईन किंवा मूवीज मधले जे लोक असतात त्यांना कॉस्मॅटिक सर्जरीज कराव्या लागतात टू बी यंग, और त्यांना त्यांचा चेहरा चांगला ठेवण्यासाठी ते सर्जरीज करून घेतात. ओके, सो आता ते सेम लाईन ऑफ बिझनेस मध्ये यूज करतात का? नाही. त्यांचा आउटवर्ड सप्लाय काय आहे? टू प्रोव्हाइड ऍक्टिंग सर्व्हिस. सो त्यांना त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. पण समजा एखाद्या ब्युटिशियनने एक इव्हेंट ऑर्गनाईज केलाय आणि त्या इव्हेंटसाठी सब कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे दुसऱ्या ब्युटी ट्रीटमेंट वाल्याला, तर त्या मेन ब्युटी ट्रीटमेंट किंवा ब्युटिशियनला या सब ब्युटिशियनने केलेल्या सर्व्हिसचं इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते मिळू शकेल. ठीक आहे. सो आय हॅव कम्प्लिटेड द सेकंड क्लॉज ॲज वेल. नाउ मुव्हिंग टू दिस फर्स्ट क्लॉज ॲज वेल. त्यातला जो सेकंड क्लॉज आहे, मेंबरशिप ऑफ अ क्लब अँड हेल्थ अँड फिटनेस सेंटर. आता हे कोणासाठी घेतलं जाणार? एक तर सीईओज, मॅनेजर्स आणि एम्प्लॉईजसाठी. ओके, कारण जर पर्सनल प्रोप्रायटरने स्वतःसाठी घेतलं तर इट इज नॉट इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस ना. सेक्शन 16च्या कंडिशन मधनच ते बाहेर पडेल. सेक्शन 17 पर्यंत याची गरजच नाही. हे सेक्शन 17 मध्ये काय येतंय की बाकी सगळ्या कंडिशन्स फॉलो होत आहेत तरी पण हे क्रेडिट ब्लॉक्ड आहे. याचा अर्थ हा एक्सपेंडिचर इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस आहे. म्हणजे हा कोणासाठी असेल? ऑब्व्हियसली बिझनेसचे जे काही एम्प्लॉईज असतील, तुमचे जे काही सीईओज असतील त्यांच्यासाठी केला जाईल. आता मेंबरशिप ऑफ अ क्लब म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे की अनेक वेळेला फिटनेस क्लब्स असतात, त्याच्यानंतर काही जिम्स असतात. सो त्यांची मेंबरशिप त्या कंपनीच्या एम्प्लॉईजना साठी परचेस केली जाते. आता या केसमध्ये जिम किंवा ते फिटनेस सेंटर किंवा तो क्लब कंपनीवरती म्हणजे एम्प्लॉयरवरती जे काही इन्व्हॉइस रेस करेल त्याच्यात जो जीएसटी चार्ज केलेला असेल त्याचं क्रेडिट एम्प्लॉयरला मिळणार नाही. पण ते केव्हा मिळेल? की जेव्हा सच सर्व्हिसेस वेन एम्प्लॉयर टू इट्स एम्प्लॉईज अंडर अ स्टॅच्युटरी ऑब्लिगेशन. अगेन जर स्टॅच्युटरी ऑब्लिगेशन असेल तरच ते क्रेडिट मिळेल. आता मला तरी वाटत नाही किंवा मी तरी अजून प्रॅक्टिकली ही केस बघितली नाहीये की फिटनेस सेंटर किंवा जिम किंवा मेंबरशिप ऑफ अ क्लब हे स्टॅच्युटरी ऑब्लिगेशन आहे एम्प्लॉयरवरती. त्याची केस रेअर आहे. सो रिमार्क बघूया काय म्हणतात ते. वेन सच गुड्स ऑर सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉयर टू इट्स एम्प्लॉईज विदाउट एनी स्टॅच्युटरी ऑब्लिगेशन, आयटीसी इज ब्लॉक्ड. सो एम्प्लॉयरवरती जर का कायदेशीर कुठचंही बंधन आहे की तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईजना प्रोव्हाइड करायलाच पाहिजे असं जर असेल तर आयटीसी मिळेल. पण जर असं काही बंधन नाहीये आणि तुम्ही तुमच्या एम्प्लॉईसाठी ॲज अ पॉलिसी ऑफ युअर एम्प्लॉयमेंट तुम्ही जर ती सर्व्हिस अवेल केली तर तुम्हाला त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. थर्ड क्लास बघा, ट्रॅव्हल बेनिफिट्स एक्सटेंडेड टू एम्प्लॉईज ऑन व्हेकेशन सच एज लिव्ह और होम ट्रॅव्हल कन्सेशन. ह्याला तुम्ही LTC असं म्हणता. इन्कम टॅक्स मध्ये, सॅलरीज मध्ये, परक्विजिट्स मध्ये तुम्ही हा पार्ट बघितलेला आहे. सो याच्याबद्दल मी काहीही बोलणार नाहीये. लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन म्हणजे तुम्हाला माहिती. सो तुम्ही जेव्हा एम्प्लॉईजना ऑन लिव्ह किंवा ऑन व्हेकेशन असताना तुम्ही जे काही ट्रॅव्हल बेनिफिट्स एक्सटेंड करता म्हणजे परत काय असणार की व्हाउचर्स असतात किंवा काही वेळेला तुम्ही अमाऊंट काही टूर पॅकेजेस गिफ्ट करता. सो अशा वेळी अगेन जर एम्प्लॉयरला स्टॅच्युटरी ऑब्लिगेशन असेल तरच त्याचा आयटीसी मिळेल, अदरवाईज मिळणार नाही. आता तुम्ही मला प्रॅक्टिकली सांगा की असं मला तरी माझा एक्सपिरियन्स मला असं सांगतो की असं मला तरी कुठे अजून कुठचा ऍक्ट दिसलेला नाही की जिथे एम्प्लॉईजना लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन द्यावं असं स्टॅच्युटरी ऑब्लिगेशन आहे. पण गॉड नोज मे बी देअर माइट बी पॉसिबिलिटी. आपल्याला ऍक्ट मध्ये आहे तसं लक्षात ठेवायचंय की जर ह्या दोन सर्व्हिसेस आहेत त्यांच्यामध्ये जर स्टॅच्युटरी ऑब्लिगेशन असेल तर आम्हाला आयटीसी मिळेल, जर स्टॅच्युटरी ऑब्लिगेशन नसेल तर आयटीसी मिळणार नाही. ओके, सो आय थिंक हा मुद्दा क्लिअर झालेला आहे. नाव गो टू एक्झाम्पल. बघा पटापट. द मॅन्युफॅक्चरिंग कंपनी परचेसेस फूड आयटम्स फॉर बिंग सर्व टू इट्स. हे लक्षात ठेवा, ह्यातला प्रश्न तुम्हाला हमखास विचारला जाऊ शकतो. सो सॉरी गेला. येस, अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी परचेसेस फूड आयटम्स फॉर बिंग सर्व टू इट्स कस्टमर्स फ्री ऑफ कॉस्ट. आयटीसी ऑन गुड्स इज ब्लॉक्ड. कारण कस्टमरला तुम्ही सप्लाय करताय, तुम्ही त्याचा आउटवर्ड सप्लाय टॅक्सेबल त्याचा करत नाही आहात. ठीक आहे. नेक्स्ट थिंग, AB and Company, a caterer of Amritsar, बघा, has been awarded a contract for catering in a marriage to be held at Ludhiana. The firm has given the contract for supply of snacks to be served in the marriage to CD and Sons, a local caterer of Ludhiana. ITC on such outdoor catering services availed by AB and Company is allowed. आता गंमत बघा, आता ही प्रॉपर एक्झाम्पल आहे. आपल्याकडे केटरर कोण आहेत? AB and Company. ते आउटवर्ड सप्लाय कोणाला करतायत?
लुधियाना मधल्या एका काय आपण म्हणून त्यांचा कस्टमर आहे. ओके, आणि ह्यांनी काय केलं, ह्यांना सप्लाय कोण करतंय तर सीडी अँड सन्स. ठीक आहे, सो एबी अँड कंपनीला सीडी अँड सन्स कडचं जे आयटीसी आहे ते अलाऊ होईल. पण आता मला सांगा की लुधियानाची जी पार्टी असेल त्यांना एबी अँड कंपनी जे काही इनव्हॉइस चार्ज करतील फॉर केटरिंग सर्व्हिस त्याचं क्रेडिट मिळेल का? नाही, कारण फूड किंवा आउटडोअर केटरिंगचं क्रेडिट मिळतच नाही. फक्त कोणाला मिळतं, जे फर्दर सप्लाय मध्ये युज करतात त्यांनाच मिळतं. सो एबी अँड कंपनीने त्याचा फर्दर सप्लाय केला और ते सेम लाईन ऑफ बिझनेस मध्ये एंगेज्ड आहेत. त्यामुळे एबी अँड कंपनीला सीडी अँड सन्सच्या इनव्हॉइसचं क्रेडिट अवेलेबल असेल. पण समजा लुधियानातल्या पार्टीला आता ते मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे म्हणून ठीक आहे, इट इज नॉट इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस. पण समजा ती बिझनेस पार्टी असती तरी लुधियानातल्या कस्टमरला एबी अँड कंपनीने रेज केलेल्या इनव्हॉइसचं क्रेडिट मिळालं नसतं, इवन दो इट इज इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस, बिकॉज इट इज ब्लॉक्ड अंडर सेक्शन 17 सबसेक्शन 5. लक्षात येतंय? सो दिस इज द केस. सो या ठिकाणी ते क्रेडिट मिळतं, पण ह्या कस्टमरला मात्र इट इज, जरी ते इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस असतं तरीही क्रेडिट मिळालं नसतं बिकॉज ऑफ सेक्शन 17 सबसेक्शन 5. ITC थर्ड एक्झाम्पल बघा, ITC ऑन आउटडोर केटरिंग सर्व्हिसेस अवेल्ड बाय अ गारमेंट एक्सपोर्टर फॉर मार्केटिंग इव्हेंट ऑर्गनाइज्ड फॉर इट्स प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर इज ब्लॉक्ड. अगेन सगळे आउटडोर केटरिंगची दिलेत की काय. आउटडोर केटरिंग सर्व्हिसेस अवेल्ड बाय अ कंपनी टू रन अ फ्री कॅन्टीन इन इट्स फॅक्टरी. द फॅक्टरीज ऍक्ट 1948 सी, फॅक्टरीज ऍक्ट तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं की फॅक्टरीज ऍक्टच्या अंडर ऑब्लिगेशन्स असतात. रिक्वायर्स द कंपनी टू सेट अप अ कॅन्टीन इन इट्स फॅक्टरी. ITC ऑन सच आउटडोर केटरिंग इज अलाउड. सी, आता आउटडोर केटरिंगचं क्रेडिट मिळणार आहे का, कारण इट इज स्टॅच्युटरी ऑब्लिगेशन अंडर फॅक्टरीज ऍक्ट. सो तुम्हाला एक्झाम मध्ये जेव्हा येत असेल तेव्हा तुमच्या डोक्यात ट्यूब पेटली पाहिजे की अरे हे फॅक्टरीज ऍक्ट किंवा दुसऱ्या कुठच्या स्टॅच्यूटचं एक्झाम्पल देत आहेत, याचा अर्थ हे त्या अँगलने चाललेत, ते सेक्शन 17(5) एक्सेप्शन कडे बोट दाखवतायत. तुमच्या डोक्यात त्या अँगलने चक्र फिरली पाहिजेत. लक्षात येतंय? सो इथे क्रेडिट जे आहे ते अलाऊ होईल. 3 and 4 झाले. फिफ्थ बघा, द मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ कंपनी हॅज टेकन मेंबरशिप ऑफ क्लब, द फीज फॉर विच इज पेड बाय द कंपनी. मिळेल का क्रेडिट? नाही मिळणार, कारण एम्प्लॉयरला ऑब्लिगेशन आहे असं कुठेही दिलेलं नाहीये. कंपनी अवेल सर्व्हिसेस ऑफ अ ट्रॅव्हल एजन्सी फॉर ऑर्गनायझिंग फ्री वेकेशन फॉर इट्स टॉप परफॉर्मिंग एम्प्लॉईज. ITC मिळणार नाही. अगेन ऑब्लिगेशन असेल तरच ITC मिळेल. ओके, सो नेक्स्ट पार्ट जो आहे वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस आणि गुड्स ऑर सर्व्हिसेस फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ इमूवेबल प्रॉपर्टीज, हा आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करतोय, कारण त्याला थोडं डिटेलमध्ये डिस्कशन करावं लागणार आहे. वर्क्स कॉन्ट्रॅक्टचे डेफिनेशन पण आपल्याला बघायचे आणि सेल्फ कन्स्ट्रक्शनचे जे आहेत थोडा मोठा पार्ट आहे. ठीक आहे, आपण थोडे पुढचे पार्ट बघूया, दे आर कम्पॅरेटिव्हली इझी. हा, इनवर्ड सप्लाईज चार्ज टू टॅक्स अंडर कॉम्पोजिशन लेवी, हे आपण बघितलं होतं का आणखीन कुठे? इनवर्ड सप्लाईज इनपुट टॅक्सच्या डेफिनेशन मधनं हा टॅक्स एक्सक्लूड केलेला होता, आठवतंय का बघा तुम्हाला? किंवा इनपुट टॅक्स क्रेडिटच्या आधी जेव्हा आपण इनपुट टॅक्सची डेफिनेशन स्टडी केली तेव्हा. Supplier registered under composition levy cannot collect tax from its customers. बरोबर? Thus, such supplier issues bill of supply and not a tax invoice. Composition pays a lump sum tax at specified rate on its quarterly turnover. Tax paid on goods or services under composition scheme is not available as input tax credit. Since a composition supplier cannot collect any tax on its supplies from the recipient of its supplies, it is obvious that no ITC can be availed in respect of such supplies by the recipients. Nevertheless, section 17(5)(e) specifically blocks the ITC on inward supplies received by a taxable person from composition supplier. सो जरी आता ऍक्च्युअली हे पॉसिबल आहे की आम्हाला टॅक्स त्याच्यावरचा मिळत नाहीच आहे, म्हणजे आम्ही कुठचाही टॅक्स आमच्या सप्लायरला कॉम्पोजिशन स्कीम खाली जर रजिस्टर्ड असेल तर देत नाहीच, मग आम्हाला ITC कसं मिळेल, हा एक कॉमन पॉईंट. समजा उद्या असं झालं की एखाद्या कॉम्पोजिशन टॅक्सपेअरने फ्रॉड्युलंटली टॅक्स कलेक्ट केला. ओके, सो तुम्ही त्याही टॅक्सचं क्रेडिट घेऊ शकत नाही, कारण त्याने फ्रॉड्युलंटली टॅक्स कलेक्ट केलेला आहे, त्याला राईट नव्हता. मग तुम्ही काय करू शकता, यू कॅन गो टू कोर्ट अँड स्यू दॅट पर्सन. तुम्ही त्या पर्सनला लिगली त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकता. पण ज्या सप्लाईज, इनवर्ड सप्लाईजवर कॉम्पोजिशन टॅक्सपेअर टॅक्स पे करतो आहे कॉम्पोजिशन लेव्हीच्या अंडर, त्याचं तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. अगेन तुम्हाला इथे कॉम्पोजिशन लेव्ही अँड नोटिफिकेशन नंबर 2/2019 जे आहे तेही इथे कव्हर होईल. हे 6% ची कॉम्पोजिशन स्कीम इन शॉर्ट. ओके, अगेन बघा, इनवर्ड सप्लाईज रिसिव्ड बाय, आता हे आय थिंक कॉम्पोजिशनचा क्लिअर होता मुद्दा, याच्यात आय डोंट थिंक की तुम्हाला काही शंका येईल. नेक्स्टली, इनवर्ड सप्लाईज रिसिव्ड बाय नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. आता नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनची डेफिनेशन तुम्हाला आठवते का?
की जो पर्सन ज्याची अकेजनली जो सप्लाय करतो भारतामध्ये येऊन, ज्याची भारतामध्ये परमनंट प्लेस ऑफ बिझनेस और परमनंट प्लेस ऑफ रेसिडेन्स नाहीये, अशी ती व्यक्ती आहे. ओके, मग त्याला काय सांगितलं, त्याला कुठचा आयटीसी ब्लॉक केलं तर नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन साठी इनवर्ड सप्लाईज आणि काय म्हटलंय, टॅक्स पेड ऑन गुड्स और सर्व्हिसेस रिसिव्ड बाय सच नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन इज नॉट अवेलेबल ॲज आयटीसी. हाऊएव्हर टॅक्स पेड बाय हिम ऑन इम्पोर्टेड गुड्स इज अलाउड ॲज आयटीसी. बघा काय म्हटलंय की नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, एक छोटा चार्ट करूया आपण. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन या क्लॉज हे एक छोटा चार्ट काढून घ्या, सगळा विषय क्लिअर आहे. सी नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन मुळामध्ये आउट ऑफ इंडिया कुठून तरी येणार, यातला पासपोर्टच्या बेसिसवरती रजिस्ट्रेशन दिलं जातं. सेक्शन 27 बघितलेलं आहे, आठवतोय नसेल तर पटकन जा रिवाइज करून या. आता नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनने मला सांगा, त्याने इंडियनमध्ये त्याने जर इंडियात गुड्स परचेस करून इथेच सेल करायचे असतील तर त्याला म्हणून तू रेग्युलर रजिस्ट्रेशन घे ना बाबा, तू परमनंट प्लेस घे, तू एस्टॅब्लिश कर आणि तू रजिस्ट्रेशन घे. तुला आम्ही एनआरटीपी म्हणून रजिस्ट्रेशन का देतोय, तर तू इंडियामधून बाहेरून गुड्स आणून इंडियामध्ये आणून सेल करण्याचा एक्सपेक्टेड आहे. तू लोकली इंडियातच गुड्स परचेस करून इंडियातच सेल करत असलास तर आम्हाला तुला आयटीसी द्यायचं नाहीये, हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. मग तू जर गुड्स इम्पोर्ट करत असलास तर तुला आम्ही त्याचा आयटीसी देऊ, कारण आता ह्या गुड्स वरती आयटीसी म्हणजे जेव्हा आपण इम्पोर्ट करणार आहोत तेव्हा तो सप्लायर सीजीएसटी, एसजीएसटी किंवा आयजीएसटी चार्ज करणार आहे का हो? नाही. मग आम्ही ते आयटीसी कसलं अवेलेबल करणार आहोत, आयजीएसटी पेड टू कस्टम्स अथॉरिटी. ह्याच्यावर आम्ही आयजीएसटी जो पे करू कस्टम्स ना, त्याचं आयटीसी आम्हाला अवेलेबल होणार आहे, त्याचा आम्हाला आयटीसी मिळणार आहे. अगेन पण सर्व्हिसेस जर तुम्ही इम्पोर्ट करायला लागला तर त्याचा आयटीसी मिळणार नाहीये. रादर या सर्व्हिसेस वरती आरसीएम ऍप्लिकेबल होतो 9(3) च्या अंडर. आपल्याला तुम्हाला वाटेल की आपल्या सिलेबस मध्ये कसं नव्हतं, कारण तो आयजीएसटी ऍक्टच्या अंडर जातो, सेक्शन 5 सबसेक्शन 3 च्या अंडर, म्हणून तो तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये. म्हणून मी तुमच्या डोक्याला आता ताप देत नाहीये. पण लक्षात एवढंच ठेवा की नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनला इम्पोर्टेड गुड्स वरचं फक्त आयटीसी अवेलेबल होतं. बाकी कसलंही इंडियन गुड्स आणि इंडियन सर्व्हिसेस परचेस केले असतील लोकली तर त्याचा आयटीसी अवेलेबल होत नाही. इव्हन जर त्याने सर्व्हिसेस इम्पोर्ट केले असतील, इम्पोर्टेड सर्व्हिसेस असेल, तरीही आयटीसी मिळणार नाही. लक्षात येतंय? सो एवढा क्लॉज, एक एवढा चार्ट बघितला की तुमचं हे सगळं नाही वाचलं तरी चालणार आहे. सॉरी, हा चार्ट नाही येतो, वरचा चार्ट होता. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ओके, सो एवढं तुम्ही वाचून घ्या. हे दिलेलं आहे आयटीसी सर्व्हिसेस इम्पोर्टेड बाय हिम इज ब्लॉक्ड. एवढं सगळं वाचण्याऐवजी एक चार्ट लक्षात ठेवला की सगळं काम होतंय. इनवर्ड सप्लाईज यूज फॉर पर्सनल कन्झम्पशन. सी सेक्शन 17(1) मध्ये परत सांगितलेलं आहे. सेक्शन 16 मध्ये पहिल्यांदा काय सांगितलं की इंटेंडेड टू बी युज्ड ऑर युज्ड इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस असेल तरच मुळात इनपुट टॅक्स क्रेडिट एलिजिबल आहे. सेक्शन 17(1) परत सांगतो की जर नॉन बिझनेस पर्पज साठी तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला आयटीसी मिळणार नाही. कॉमन यूज करत असाल तर 5% तुम्हाला कॉमन क्रेडिट जे ते रिव्हर्स करावं लागतं. हे सगळं असताना सुद्धा ते परत सेक्शन 17(5) मध्ये स्पेसिफिकली सांगतात की पर्सनल कन्झम्पशनच्या ज्या काही इनवर्ड सप्लाईज आहेत त्याचं तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही, जरी ते इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस असलं तरी सुद्धा. म्हणजे काय, सी एक्झाम्पल बघूया, मी तुमच्या पटकन लक्षात येईल. मिस्टर एक्स ओन्स अ ग्रोसरी स्टोअर. ही प्रोक्युअर्स राईस, व्हीट अँड बिस्किट्स फॉर बिंग सोल्ड इन इट्स स्टोअर. Out of the inventory so purchased, he gives 10 kgs of rice and wheat to his wife for household use, being used for personal consumption. ITC on 10 kgs of rice and 10 kgs of wheat is blocked. कारण ते पर्सनल कन्झम्पशन साठी वापरलं गेलं. नाउ नॉन बिझनेस पर्पज आणि पर्सनल कन्झम्पशन याच्यामध्ये खूप थिन लाईन आहे, त्याच्यावर फार तुम्ही विचार करू नका. बट नॉन बिझनेस पर्पज हा ऍक्च्युअली नॉट फॉर अ बिझनेस इव्हन.
आणि पर्सनल कन्झम्पशन दॅट माइट बी फॉर बिझनेस पर्पज पण स्टील इट इज पर्सनल कन्झम्पशन. ओके, से फॉर एक्झाम्पल, आता याचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर ओके, आता ह्याच्यावरती एक केस लॉ होती इन ओल्ड टॅक्स रेजिम्स, तुम्हाला मी सांगतो, पण ही एक्झाम पर्स्पेक्टिव्हनी महत्वाची नाहीये. ठीक आहे, सो तसं तुम्ही लॉजिक लक्षात ठेवू नका. पर्सनल कन्झम्पशन वरती केस लॉ हल्ली होती. त्यांनी काय हे केलं की एम्प्लॉईज साठी युनिफॉर्म्स एम्प्लॉयरने शिवून घेतले. ओके, सगळ्या आपल्या एम्प्लॉईजना देण्यासाठी एम्प्लॉयरने युनिफॉर्म्स शिवून घेतले. या युनिफॉर्म्सवरचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल का नाही. सो एका ठिकाणी लॉ म्हणजे टॅक्समन्स, थोडक्यात जे ऑथॉरिटीज असतात, त्यांनी असा क्वेश्चन रेज केला की दॅट युनिफॉर्म्स आर फॉर पर्सनल कन्झम्पशन, ते पर्सन स्वतःसाठी यूज करता आहेत, सो त्याच्यावरचं आयटीसी जे आहे ते डिनाय केलं जाईल. किंवा काही ठिकाणी कॉफी मशीन्स असतात बघा, कॉफी वेंडिंग मशीन्स, सो त्याच्यामध्ये तुम्ही इव्हन आपल्या उज्ज्वला क्लासवरती त्यातलं एक मशीन सध्या आय थिंक आहे, सो त्याच्यामध्ये तुम्ही बटन दाबले की त्यातनं कॉफी डिस्चार्ज होते. सो ते मशीन परचेस केलेलं होतं, तर त्याच्यावरचं आयटीसी क्लेम केलं गेलं आणि ते डिनाय केलं गेलं. व्हाय? बिकॉज दॅट coffee machine is for personal consumption. You are not providing that coffee to your out customers, or even there it is used by the in-house members, that is employees. So त्याच्यावरचं आयटीसी डिनाय केलं गेलं. व्हाय? बिकॉज इट वॉज फॉर अ पर्सनल कन्झम्पशन. सो ऍक्च्युली नॉन बिझनेस पर्पज आणि इनवर्ड सप्लायज फॉर पर्सनल कन्झम्पशन मध्ये खूप थिन लाईन आहे. आता हा ऍक्च्युली खूप ज्यावेळी लिटिगेशनचा पार्ट होतो त्यावेळी हा डिस्कस करायचा पार्ट आहे. सो आता सीए इंटरमिजिएट लेवल एवढंच लक्षात ठेवायचं, आणि तुम्हाला ते एक्झामच्या क्वेश्चन मधून लक्षात येईल, तुम्हाला ते हिंट लक्षात आली पाहिजे की अरे हा इथे ते म्हणतात म्हणजे याचा आयटीसी मिळणार नाहीये. सी, आता हे जे एक्झाम्पल होतं, हे आयटीसी तुम्ही सेक्शन 17(1) च्या अंडर पण डिनाय करू शकता, 17(5) च्या अंडर पण डिनाय करू शकता, सेक्शन 16(1) च्या अंडर पण डिनाय करू शकता. मी जर एक्झामिनर असतो, किंवा मी जर परीक्षेला बसत असतो, तर मी तिन्ही सांगितले असते की ऍज इट इज नॉट इज युज्ड इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस, याचा आयटीसी मिळणार नाही. हे ठीक आहे, सेक्शन 16 नको, सेक्शन 17(1) ऍज इट इज युज्ड फॉर नॉन बिझनेस पर्पज, आयटीसी इज ब्लॉक्ड अंडर सेक्शन 17(1) इट सेल्फ, आणि अंडर 17(5) ऑल्सो. 17(5) आय थिंक एच क्लॉज आहे, 17(5) त्या क्लॉजच्या अंडर तुम्हाला त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. ठीक आहे, सो दॅट वॉज सेक्शन 17(5)G. नाऊ गुड्स लॉस्ट स्टोलन, त्याच्यानंतर रिटर्न ऑफ, हा जो पॉइंट आहे, एक टाइम एक्सपायर्ड मेडिसिन्सचं एक सर्क्युलर त्यांनी दिलेला आहे. सो तो पार्ट जो आहे तो या सेक्शन 17(5) मधला लास्ट पार्ट आपण कन्सिडर करणार आहोत. हा एक शेवटचा मी बघून घेतो. सेक्शन 17(5)I काय म्हटलंय, टॅक्स पेड अंडर सेक्शन 74, 129 and 130 इज नॉट अवेलेबल एज आयटीसी. आता हे 74, 129 and 130 काय आहेत, तर फ्रॉड केसेस, डिटेन्शन आणि कॉन्फिस्केशन. डिटेन्शन म्हणजे जप्ती, सॉरी, कॉन्फिस्केशन म्हणजे जप्ती, डिटेन्शन म्हणजे एखाद्या ठिकाणी थांबवून ठेवणे. सो ह्या क्लॉजेसच्या अंडर जर टॅक्स पे केला गेला असेल तर त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. कारण हे काय आहेत, हे टॅक्सेस तुम्ही इव्हेजन करत होतात, तुम्ही कुठेतरी कंप्लायन्स नाही केला म्हणून पे केले जातात. सो ऑब्व्हियसली त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. लक्षात येतंय? सो जर 74, 129, 130 च्या अंडर टॅक्स पे केला फॉर फ्रॉड्स, इव्हेजन ऑफ टॅक्सेस, बिकॉज इट इज पिनल इन नेचर, तो कुठेतरी पेनल्टी या स्वरूपाचा टॅक्स रिकव्हर केला जातोय, त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट कोणालाही मिळणार नाही. ठीक आहे, आता राहिला पार्ट फ्री सॅम्पल्स, आणि हे एक सर्क्युलर त्यांनी दिलेलं आहे की हे सर्क्युलर ऍक्च्युली आता सीए इंटरमिजिएट लेवलला द्यायला नको होतं. अगेन एक आनंदाची गोष्ट किंवा माझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट अशी आहे की हे जे सर्क्युलर इश्यू केलं गेलं, हे इश्यू करण्याच्या प्रोसेसमध्ये मी स्वतः इन्व्हॉल्ड होतो, आणि एक केमिस्ट अँड ड्रगिस्ट ची एक ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आहे, सो त्यांच्या वतीने किंवा त्यांना हेल्प म्हणून मी या सर्क्युलरसाठी एक सजेशन प्रोव्हाइड केलेलं होतं, आणि जे सजेशन पार्शली ऍक्सेप्ट केलं गेलं ते त्यांनी या इन्व्हॉइसमध्ये दिलेलं आहे की त्या सर्क्युलरमध्ये ते प्रिस्क्राईब झालं. आणि आय थिंक बरेच महिने आमचा तो प्रयत्न चालू होता की त्यांच्या वतीने लिगल सल्लागार म्हणून त्यांना ते ड्राफ्ट करून दिलं होतं. सो जे एक मी आयडिया मांडली होती ती कुठेतरी एक ऍक्सेप्ट त्यांच्याकडून, गव्हर्नमेंटकडून केली गेली. आता हे कुठेही ऑफिशियल नाहीये किंवा ह्याचा कुठेही मी, कारण मी सीएच नव्हतो त्यावेळेला, आय वॉज स्टडिंग, आय वॉज अन आर्टिकल असिस्टंट, पण त्यांच्याकडे मला माझ्या ऑफिसमधून संधी मिळाली होती. सो इवन आय हॅव टू गो टू मुंबई वन्स, त्यासाठी मी एकदा मुंबईला रिप्रेझेंटेशनही दिलं होतं आणि इंडस्ट्री बरोबरही डिस्कस केलेलं होतं.
सो ते सर्क्युलर हे आहे, त्याच्याबद्दल आपण हवं तर एक स्पेशल लेक्चर घेऊया, कारण ते थोडा लेंदी पार्ट आहे, तुम्हाला सगळं समजावून सांगायला थोडा अवघड आहे. पण बेसिकली आपण हा जो पार्ट आहे गिफ्ट फ्री सॅम्पल्सचा, हा नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. आणि आय थिंक आपला एक वर्क्स कॉन्ट्रॅक्ट आणि सेल्फ कन्स्ट्रक्शन ऑफ इमोवेबल प्रॉपर्टी हे दोन पार्ट राहिलेले आहेत. सो ते दोन्ही आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू, म्हणजे आपला सेक्शन 17.5 सक्सेसफुली कम्प्लीट होईल. आणि मग आपण सेक्शन 18 बघू, विच विल बी लास्ट पार्ट. आणि त्याच्यानंतर आपण रिटर्न्सचा सेक्शन कम्प्लीट करू, जेणेकरून मग आपला बऱ्यापैकी पोर्शन एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने कम्प्लीट होईल. ओके, सो मी आता इथे लेक्चर थांबवतो. नेक्स्ट लेक्चर आपण वर्क कॉन्ट्रॅक्ट आणि सेल्फ कन्स्ट्रक्शन आणि हे गिफ्ट फ्री सॅम्पल्स हा जो पार्ट आहे हा कव्हर करूया. बाय.